एक खोटी गोष्ट लपवायची असली की 10 गोष्टी खोटं बोलावं लागतात. किंवा मन स्वच्छ नसलं, काम स्वच्छ नसलं, मनामध्ये अंतःकरणामध्ये प्रामाणिकपणा नसला की माणूस बनव्या करत असतो. या बोटावरचं त्या बोटावर, त्या बोटावरचं त्या बोटावर, शब्दांचे खेळ, फिरवा फिरवी, या अनेक गोष्टी चालत असतात. पण एखादी गोष्ट जर स्वच्छ असेल आणि ती करायचीच असेल आणि त्यामध्ये सत्यता असेल पूर्णपणानं, तर कुणीही अशा गोष्टीपासून पळ काढत नाही किंवा बनवी करत नाही. त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. आज मंत्रिमंडळ उपसमितीची मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही निर्णय होईल, काही ठोस अशी भूमिका सरकार घेईल असं वाटलं होतं. परंतु जेव्हा या मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली आणि मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री मंत्रालयाच्या एका दालनातून, उपमुख्यमंत्री दुसऱ्या दालनातून, दुसरे उपसमितीचे लोक तिसऱ्या वाटेने जेव्हा मंत्रालयाच्या बाहेर आले, विधान भवनाच्या जेव्हा ती सगळी मंडळी बाहेर आली, तेव्हा लक्षात आलं की ही सगळी मंडळी एकत्र का नाही. मुख्यमंत्र्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का नाहीत, त्यांच्यासोबत चंद्रकांत दादा पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे हे का नाहीत. काहीतरी गडबड आहे, काहीतरी चुकीचं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेलं आहे किंवा ठोस असा निर्णय किंवा लोकांच्या समोर उजळ मात्यानं जाण्याचा निर्णय या आजच्या बैठकीमध्ये झालेला नाही, अशी शंका लोकांच्या समोर किंवा राज्यातल्या पत्रकारांच्या समोर आणि विश्लेषकांच्या समोर आली. आणि कॅमेऱ्याच्या समोर पहिल्यांदा आले ते मंत्रिमंडळ उपसमितीचे चंद्रकांत दादा पाटील. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी थोडा वेळ केला, तेही आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस तेही आले. परंतु या सर्वांनी टप्प्याटप्प्याने आपल्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या किंवा टप्प्याटप्प्याने आपल्या बाईट पत्रकारांना दिल्या किंवा आपली भूमिका त्यांच्यासमोर विशद केली. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय ठरलं? निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीचा जो पहिला अहवाल आहे, तो अहवालही प्राथमिक अहवाल असं त्याला म्हटलंय आणि प्राथमिक अहवाल राज्य शासनानं स्वीकारलेला आहे. काय आहे या प्राथमिक अहवालामध्ये? की प्राथमिक अहवालामध्ये सुमारे 2.25 कोटी लोकांच्या तपासण्या त्यांनी मराठवाडाभर केल्या आणि त्यांना 13,500 दोन आकडे आहेत. आता एक जण 11,500 म्हणतोय, एक मंत्री तर दुसरा मंत्री 13,500 म्हणतोय. नक्की किती आहेत माहीत नाही. तर 13,500 कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि अशा पद्धतीच्या कुणबी नोंदी सापडल्यानंतर ही जी मंत्रिमंडळाची उपसमिती आहे, या उपसमितीने मंत्रिमंडळाच्या काही शिफारशी जे राज्य शासनाकडे केल्या होत्या, त्यामध्ये एक अशी शिफारस होती, त्यांच्या सांगण्यातून आलेली आहे की या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, अशा नोंदी त्या लोकांना, राज्यातल्या किंवा विभागातल्या त्या लोकांना मराठाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुणबी प्रमाणपत्र या 13,500 लोकांना देता येऊ शकतं. आणि हे देताना सुद्धा विशेष अशा 12 कसोट्यावर पुन्हा नागरिकांना आणि मराठा बांधवांना जावं लागणार आहे. म्हणजे 12 प्रकारचे पुरावे अशा पद्धतीचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी घ्यावं लागणार आहे. आता मला सांगा, यामध्ये नवीन काय आहे? जे ओबीसी आहे, जे मराठा बांधव यापूर्वीच कुणबी आहेत ते ओबीसी मध्ये आहेतच. आता नवीन काही लोकांना त्यांची जर सर्टिफिकेट त्यांना मिळाली 10,500 11,000 एवढ्या लोकांना, तर त्यांना ओबीसी मध्ये जाता येईल आणि त्यासाठी त्यांना अशा 11-12 कसोट्या ज्या आहेत किंवा अशा 11-12 परीक्षातून पुन्हा पास होऊन सरकारकडे आम्हाला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या आणि आमचा ओबीसी मध्ये समावेश करा, अशा पद्धतीची मागणी करायला लागेल. म्हणजे तिथेही अजूनही त्या 13,500 लोकांना सरळसोट मार्गाने अशा पद्धतीचं कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही. हे मंत्रिमंडळाच्या बैठकीतून आज निश्चित झालं. आणि यात नवीन असं काय नाही. जुन्या पद्धतीत सुद्धा लोक असे आपले आपले पुरावे शोधत होते, सरकारकडे दाखल करत होते,
कुणबी प्रमाणपत्र मिळवत होते आणि ओबीसीच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ ही सगळी मंडळी घेत होती. त्यामुळं नवीन असं काही आजच्या बैठकीमध्ये घडलंय असं मला स्वतःला वाटत नाही. दुसरी गोष्ट, सुप्रीम कोर्टामध्ये जे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेलं आहे त्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये सविस्तर अशी चर्चा झाली आणि जे दोष किंवा ज्या ज्या त्रुटी दाखवण्यात आलेल्या होत्या पूर्वीच्या याचिकेमध्ये किंवा ज्या कारणास्तव ही याचिका फेटाळलेली होती त्या याचिकेचे दोष दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी काही विशेष तज्ज्ञांची समिती नेमली. काही लोकांना नवीन त्या समितीमध्ये जॉईन करण्याचा निर्णय घेतला. काही विधिज्ञांना, काही निवृत्त न्यायमूर्तींना एकत्र करून त्यांचा एक टास्क फोर्स निर्माण करून त्यावर गतीनं काम करण्याचा निर्णय झाला. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आणि विचार केला असता मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आजच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काहीही ठरलेलं नाही किंवा कसल्याही प्रकारचा ठोस निर्णय आपण ज्याला म्हणतो हा ठोस निर्णय झालेला नाही. मनोज जरांगे पाटील यांचं मागणं काय, राज्यातल्या सरसगट मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीतून मिळालं पाहिजे आणि त्यांना तशा पद्धतीची कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली पाहिजे. कुणबी आणि मराठा ह्या दोन्ही एकच गोष्टी आहेत, त्या वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत. अत्यंत साधी मागणी, परंतु अत्यंत साधी मागणी अत्यंत वेगवेगळ्या चालाख्या करून मराठा समाजामध्ये फूट पाडता येईल का? तर कुणबी वेगळा, मराठा वेगळा, तिकडे 96 कुळी वेगळा असा या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे आणि अशा पद्धतीची फूट पाडून मराठा आंदोलन आता जे काही सुरू आहे राज्यामध्ये या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करत असल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे. तर दुसरीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगतायत की मी आरक्षणाच्या बाजूने अत्यंत ठाम आहे आणि कुठल्याही किमतीमध्ये समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी राहणार नाही. परंतु अशा पद्धतीची घोषणा देवेंद्र फडणवीस मात्र करत नाहीत किंवा ठासून लोकांच्या समोर ते येऊन सांगत नाहीत की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आमचं सरकार नक्की घेणार आहे, मी त्याच्यामध्ये सहभागी आहे, माझी त्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे असं ते एका शब्दानं बोलायला तयार नाहीत. किती वेळा झालं ते वेगळंच काहीतरी प्रत्येक बाईटमध्ये अत्यंत शांतपणे वेगळंच काहीतरी बोलतायत. परंतु देवेंद्र फडणवीस ठामपणानं सांगत नाहीयेत की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्ही मिळवून देईन आणि त्यासाठी मी कटिबद्ध आहे, हे काम मी करणार आहे किंवा हे काम आमचं सरकार करणार आहे. पण ते काय करतात की एकनाथ शिंदेच्या कोर्टामध्ये हळूच चेंडू टोलवायचा आणि दुसऱ्याच विषयाकडं लोकांचं लक्ष वेधायचं असा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत. त्यामुळे राज्यातल्या मराठा समाजाची आपल्या सर्वांची या प्रकरणाकडे बघताना दमछाक होते की भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे, देवेंद्र फडणवीस यांची जी भूमिका आहे किंवा केंद्र सरकारची जी भूमिका आहे, ही भूमिका या मागणीला पाठिंबा देत नाही किंवा या प्रकरणामध्ये ही भूमिका अनुकूल नाही. अगदी भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकारचं नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील किंवा RSS प्रमुख असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, या सगळ्या लोकांना ह्या संदर्भातली ही जी मागणी आहे मराठा समाजाची, या मागणीचं समर्थन करावं किंवा ही मागणी निकाली काढावी आणि मागणीप्रमाणे न्याय द्यावा किंवा निर्णय घ्यावा असं या लोकांना वाटत नसल्यामुळं ते कॅमेऱ्यासमोर मुख्यमंत्री या संदर्भामध्ये निर्णय घेतील, मुख्यमंत्री या संदर्भामध्ये काम करत आहेत, मुख्यमंत्र्याने मनोज जरांगे पाटलांशी बोलणी केलेली आहे, मुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये चर्चा करतायत, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला गेले, हे सातत्याने मुख्यमंत्र्यांच्यावर चेंडू टाकून त्यांच्या कोर्टामध्ये चेंडू टाकून बाजूला होण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत असं प्रथमदर्शनी तर आता निश्चितपणानं दिसायला लागलेलं आहे. त्याचं कारण सरळ असं आहे की आरक्षणाचा, मराठा आरक्षणाचा जो विषय आहे राज्य सरकारपेक्षा मी वारंवार सांगतोय केंद्र सरकारच्या हातामध्ये असलेला हा विषय आहे आणि केंद्र सरकार जोपर्यंत अशा पद्धतीचा काही ठोस निर्णय घेत नाही किंवा सरकारला, राज्य सरकारला आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत असं जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा निर्णय ज्या पद्धतीने
व्हायला हवा किंवा हा विषय लोकांच्या समोर ज्या पद्धतीने जायला हवा त्या पद्धतीने जात नाही। आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतली सर्वात मोठी लबाडी मी आपल्याला सांगतोय, सर्वात मोठी लबाडी की विरोधी पक्षाचे सगळे लोक, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, ही सगळ्या लोकांची एक मागणी आहे, सर्व आमदारांची एक मागणी आहे की मराठा आरक्षण या विषयावर तातडीने राज्य सरकारने विशेष अधिवेशन, मग ते 1 दिवसाचं असेल किंवा 2 दिवसाचं असेल, ते तातडीने बोलवावं आणि सभागृहामध्ये या विषयावर चर्चा करून जो काही मार्ग निघेल तो मार्ग काढावा आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी करावं। परंतु राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, हे दोघेही विशेष अधिवेशन बोलवायलाच तयार नाहीत। विशेष अधिवेशनाची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे। अनेक पत्रकार त्या संदर्भात त्यांना प्रश्नही करतात की विशेष अधिवेशन का नको, तर हा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या पद्धतीने पुढे जायला पाहिजे त्या पद्धतीमध्ये विशेष अधिवेशनाची अडसर होण्याची शक्यता आहे, म्हणून विशेष अधिवेशन नको। म्हणजे राज्यातल्या सर्व लोकांना, म्हणजे प्रमुख राजकीय पक्षाच्या सगळ्या लोकांना एकत्र बोलून सर्वात समोर हा विषय स्वच्छ भावनेने चर्चेला ठेवून त्यामधून मार्ग काढण्याची सरकारची भूमिका नाही आणि म्हणून ह्या सरकारची ही सर्वात मोठी लबाडी आहे। अहो, महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा प्रश्न निर्माण झालाय, राज्यात जाळपोळ होते, 2 जिल्ह्यामध्ये कर्फ्यू लावलेला आहे, संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, अनेक ठिकाणी जाळपोळ होते, महाराष्ट्रातला मराठा समाज रस्त्यावर आहे आणि तुम्ही अधिवेशन बोलावत नाही आणि त्यावर चर्चा करत नाही, याचा अर्थ सरकारच्या पोटामध्ये काहीतरी काळबेरं आहे आणि हे काळबेरं उघडं पडू नये, हे लोकांच्या समोर जाऊ नये। सरकार ज्या पद्धतीनं कोणाला फसवायला निघालंय ती फसवगिरी उघडी पडू नये म्हणून सरकार विशेष अधिवेशन घेण्याचं टाळत आहे आणि ही सरकारची सर्वात मोठी लबाडी आहे। म्हणून आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीने महाराष्ट्राला काहीही दिलेले नाही, मराठा समाजाला काहीही दिलेलं नाही, मराठा समाजाच्या बाबतीमध्ये एकही सकारात्मक निर्णय राज्य सरकारने केलेला नाही। उलट या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा, समाजामध्ये फूट पाडण्याचा एक प्रकारचा राजकीय डाव या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करते आणि म्हणून मराठा समाजाला या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून काहीतरी खास मिळेल ही जी आशा होती महाराष्ट्राची, ही आशा पूर्णपणे फोल ठरलेली आहे। आणि आता भविष्यामध्ये त्या 2-3 दिवसामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळा नवा चमत्कार आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यावर मी दुसऱ्या भागात बोलणार आहे। आज इतकंच, अशाच महत्त्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा।